पहिला इथं मला सिम घ्यावं लागेल. मला सिम आहे महाराष्ट्राचं, इथं नेटवर्क भेटणार नाही. तर मी हॉटेलमधून निघालो आता, चाललो आता रॅपिडो बुक करतो, तिथून जायला लागेल तशी. बसची अनाऊन्समेंट झालेली आहे. बसचा ड्रायव्हर आला आहे मला घेवायला. आम्ही चाललो त्याच्या पाठीमागं. माणसं बघा, एकाच बसमध्ये, त्याच्यामध्ये मी आहे. ही बघा बस ची बुकिंग मी दुपारी केलेली आहे. माझी मोठी बॅग त्याच्यामध्ये बसलेली आहे. तर माझी सीट इथं वरती आहे, 9 काहीतरी असं आहे. तर बसमध्ये आलो आहे मी. बघा ही आपली सीट आहे LD9 म्हणून, त्याच्यामध्ये LD9 पण लिहिलेलं आहे. 9:35चा टाईम आहे बसचा. पाहुणे झाला किती वाजतात काय माहिती सुद्धाला. तर मी उतरलो बसमधून. पहिला इथं मला सिम घ्यावं लागेल. आपला सिम आहे महाराष्ट्राचा, इथं नेटवर्क भेटणार नाही. आणि आपला पोस्टपेड पण नाही सिम आहे. जाऊन पहिला सिम घेतो, नंतर तुम्हाला सांगतो. तर सिम कार्ड घेतला आहे मी आता इथून 450 रुपयाचा, एअरटेल 5G प्लस. कुठं पण जा बोलतं चालत तो सिम कार्ड घेतला आहे. आणि आता चाललो आहे हॉटेलच्या दिशेने. 500 मीटर आहे, चालतच जाते. तर आपल्याला गाड्यांची माहिती नाही. हॉटेलला पोचल्यावर तुमच्यासोबत बोलतो मी. तुम्हाला सांगू तर माझं नशीब लय चांगलं आहे. आता आलो आहे ना, लय गरमी आहे इथं, तिच्या ठिकाणी गरमी आहे. हा प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी. हा बघा, चाललो आहे मी आता तिकडंच वरती बघायला. तर नमस्कार मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी पोचलेलो आहे हॉटेलवर. माझ्या लवकर प्रयत्न करू की इथून श्रीनगरसाठी गाडी लवकरात लवकर कुठली भेटते ती. ते हॉटेलवाले बोलत होते की सकाळी 7 वाजल्यापासून गाड्या चालू असतात, रात्री 8 वाजेपर्यंत, 8 तास लागतात जायला. तर मी प्रयत्न करणार की लवकर आपल्याला कुठली गाडी भेटते. म्हणजे आपण सकाळीच्या 7ला निघालो तर 3-4 वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ श्रीनगरमध्ये. तिथं आपण वाटल्यास 2 दिवस थांबू शकतो का 1 दिवस थांबू शकतो. तर तिथून पुढं आपल्याला बसचा पण बघायचं आहे. बस आणि पुढचे रस्ते पण बघायचे आहेत, कसे काय कंडिशन काय आहे रोडची. जर बंद असतील तर मग तिथंच 2-3 दिवस फिरून रिटर्न इकडे यायला लागेल. भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर मी जिथं थांबलो आहे तिथला नकाशा तुम्हाला दाखवतो. हा बघा, आम्ही रूममध्ये आहे. हे असे बेड असतात डॉर्मेटरीमध्ये. माझा बेड आहे, हे आपलं सामान सगळं एम्प्टी आहे सध्या. बेसिन आहे, आतमध्ये वॉशरूम आहे. हे बघा, शॉवर वगैरे आहे, गरम पाण्याची पण व्यवस्था आहे. इकडे पाणी आहे, पियाचं पाणी आहे. मला तिकडे हे असं हॉल आहे मस्तपैकी. जेवायची सोय असं वाटतं, म्हणजे जेवायला बसू शकतो इथं. पुस्तकं पण आहेत, काही इच्छा झाली तर पुस्तकं वाचू शकतो. तशी बाल्कनी आहे. गाडीची शीट आणली कुठले तरी उचलून. बघा, असं समोरचा एरिया आहे त्यांचा. गार्डन बनवलं ते. इथून आलो मी आतमध्ये, त्यांचं खाली रिसेप्शन आहे. बघा, हा त्यांचा रिसेप्शन आहे. असं आहे काय ते. हा मग अशी दाखवलं तुम्हाला गार्डन. तर आता निघालो आहे मी जम्मू सिटीमध्ये. थोडाफार बघतो का फिरणार का आहे काय, चेक तर नाही केला अजून, पण निघालो आहे. बसने जाईन इथून. एक पाहिजे आहेत जिथं राहते तिथे. ते बोलतात 18-20 रुपये घेतात काहीतरी बसचे. काय प्रायव्हेट बुकिंग वगैरे करू नको, सिटीमध्ये तुला सोडते. तिथेशी 4-5 ठिकाणं आहेत, येईल अशी, नंतर वाटल्यास ये रूमवर असे बोललेत ते. निघालो आहे मी तिकडं जायला. बस बघतो पहिला.
तर मी आलो आहे खरा, जराशी पण चूक झाली ना तिथनं घरी पण जावतो ना, मैत पण पोचणार नाही. एक पाऊल सावधानी टाकायला लागेल मला. आरामात जाऊ, आरामात येऊ. मी काय बोलला तसं डायरेक्ट बॅग फुटला होता, बाकी काय ऑप्शन नाही. पण नवीन आहे. हा बघा पूर्ण मार्केट, शाल बील सगळं कपडा वगैरे इथं भेटतं. तुला गरज नाही, त्यांना पण घेतलं नाही काय. चाललं तर मंदिरात. चप्पल काढली बाहेरला, चाललं आतमध्ये. गाजा कसं आहे की आपल्याला माहितीच नाही अजून इथं. बघतो इथून बाहेर. आतमध्ये काय गेलो नाही कारण मी खाल्लेलं चिकन सकाळी आतमध्ये गेलो नाही. ते बघतो काहीतरी कपडे वगैरे आवडलं चांगलं तर घेईन, नाही तर मसाला दुसरीकडे कळते. तर आता मी निघालो आहे बसस्टँडवरून बरी ब्राह्मणाला जायला. तर उतरलो आहे मी आता बसमधून, चाललो आहे रूमच्या दिशेनं. महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे यूट्यूब चालू केलं आहे का, तर या व्हिडिओ जो काढतो आहे त्या यूट्यूबला राहते. मोबाईलमध्ये ठेवून त्यांचा बोजा झाला आहे मला, म्हणून मी व्हिडिओ काढतो आहे आणि यूट्यूबला अपलोड करणार. बस बाकी काय नाही. बाकी काय असं मोटिव आहे ना आपला फेमस व्हायचा आहे, हे करता आहे ते करता आहे. बाकी काय नाही, व्हिडिओ काढतो आहे त्या फक्त यूट्यूबला टाकून देतो, बाकी काय नाही. तर आता आलो हॉटेलवर, जेवलो तिथं जाऊन. हाफ राईस आणि चिकन घेतलेला आहे, एक प्लेट म्हणजे 4 पीस देतात त्याच्यामध्ये, आणि रस्सा वगैरे असतो. 80 रुपये घेतले फक्त त्यांनी माझे. आणि मेडिकलमध्ये गेलो तिथून, आणि तिथून ORS घेतले 3, आणि प्रवासाच्या गोळ्या घेतल्या. प्रवासामध्ये जर का वाटला लगेच तर लगेच आपल्याकडे गोळ्या ते घेऊ शकतो आपण. ORS पण घेऊ शकतो, एनर्जी येईल त्याच्यामध्ये. 6 वाजले की इथून बॅग उचलून सरळ तिकडं बसस्टँडवरून मग आपली बस आहे. बसमध्ये बसायचा, रात्रभर आपले झोप निघेल बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनगरमध्ये जाईल. तिकडे गेल्यावर थोडा रेस्ट करायला लागेल मला. तिकडं थंडी पण नाही एवढी, इकडल्यासारखीच गरमी आहे. 1 million zillion jillion dillion cotillion times later. तर आत्ताच एकदम घंटी आणि बॅड न्यूज भेटलेली आहे मला. माझी जी बुकिंग होती जम्मूवरून श्रीनगरला, ती बस कॅन्सल झाली आहे. पुढचे रोड एकदम बंद झाले. बुकिंग कॅन्सल केली त्यांनी. फोन केला होता मला की बोलता तुमची बुकिंग कॅन्सल आहे, कारण रस्ता पूर्ण खराब झालेला आहे फक्त. आता इथून निघन मी दिल्लीसाठी. दिल्लीमध्ये आज संध्याकाळच्या तर 6:30 वाजताची बस आहे. संध्याकाळी निघन मी. उद्या सकाळी तिथं 7-8 वाजेपर्यंत पोचून जाईल. त्याचा दिल्लीमध्ये उद्या मग परत तिकीट बघेन मी सकाळी परवासाठी. परवा ट्रेनमध्ये बसन, नंतर मग घरी. बघा अशी बस आहे, तर माझी सीट आहे. थोडाच पुढं आलो आहे, थांबवले गाडी वॉशरूमसाठी. जेवायचा विचारला मी तर ते बोलत आहेत 11 वाजता थांबू जेवायला गाडी. 11 वाजता जेवणार वगैरे, परत थांबणार गाडीमध्ये. ही बघा बस. जेवायला थांबलो आहे मी इथं. जेवण घेतलं, मागवलं होता मिक्स व्हेज आणि 4 रोट्या घेतल्या होत्या. भाजी एकदम गोड फेकून दिली. 2 रोट्या खाल्या आणि फेकून दिली. वाटलं पुढच्या कुठं घेतला, तिकडून खाऊन आलो असतो तर 12 झाला असता. त्यात नॉनव्हेजचा पण ऑप्शन नाही, नॉनव्हेज तरी खाला असता, चिकन विकन. राम मंडळी, आता मी आलो दिल्लीमध्ये पोचलो रूमवर, फ्रेश वगैरे झालो. आत्ता जातो आहे स्टेशनवर तिकीट बघायला. दिल्ली ते पनवेलपर्यंतची ट्रेन आहे 1 वाजताची.
त्या ट्रेनचे तिकीट बघतो, जनरलचे तिकीट घेऊन स्लीपरमध्ये चढेल आणि फाईन काय आहे तो भरून टाकेन. म्हणजे उद्याला सकाळी 7:30 वाजता मी पोहोचेन तिथं. 18-19 तासाची जर्नी आहे. आता मी निघालो आहे नवी दिल्लीच्या स्टेशनवर आलो. तिकीट काढले मी सकाळी येऊन, जनरलचे काढले. आता स्लीपरमध्ये घुसन काय फाईन आहे तो भरायचा. उद्या दुपारी 1:30 वाजतील पोहोचायला पनवेलला. पनवेलशी परत घरी पण जावंच आहे. झंझटमारी आहे पूर्ण. 3 नंबरला लागेल. ऑलरेडी ती ट्रेन आहे लेट झालेली आहे. 1:30ची ट्रेन होती, 6:30 वाजता तिला आता नाही तर. आणि फायनली पोहोचलो आहे पनवेलमध्ये. असले डायरेक्ट पनवेलपर्यंत होती ट्रेन. मी बघा, व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काहीतरी कमेंट टाकायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रिप. धन्यवाद.